Good morning, everyone. I welcome all of you for this video lecture. Since last 10 to 15 lectures, we have been discussing the topic Introduction to the Statistics. Today, we'll discuss the sampling technique, one of the very important sampling technique which is quite frequently used for data collection. That method is simple random sampling. आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे की व्हॉट इज सिम्पल रँडम सॅम्पलिंग, आणि त्याच्यामध्ये पुढं दोन प्रकार आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण डेटा कलेक्ट करतो त्याच्यावरून ते दोन टाईप ठरतात. पैकी एक आहे सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट आणि दुसरं आहे सिम्पल रँडम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सॅम्पलिंग टेक्निक, सिम्पल रँडम सॅम्पलिंग याच्या संबंधी चर्चा करायचं आहे. या संबंधी आपल्याला चर्चा करायचं आहे. सो आपण काय बघायचं तर पहिल्यांदा सिम्पल रँडम सॅम्पलिंग ही जी पद्धत आहे, ही जी सॅम्पलिंग मेथड आहे, त्याचे डेफिनेशन किंवा त्याच्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यानंतर छोट्या दोन एक्झाम्पलच्या मदतीने ती मेथड आपण अधिक समजावून घ्यायची. ओके, सो सिम्पल रँडम सॅम्पलिंग is a very basic type of sampling method. सिम्पल रँडम सॅम्पलिंग ही अत्यंत बेसिक टाईपची सॅम्पलिंग मेथड आहे. It is a sampling technique where every item in the population has an equal chance of being selected in the sample. म्हणजे ज्या पॉप्युलेशनमधून आपल्याला सॅम्पल निवडायचं आहे त्या पॉप्युलेशनमधल्या प्रत्येकाला समान संधी मिळते, निवड होण्याची समान संधी मिळते. ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया ही पूर्णतः प्रोबॅबिलिटी किंवा ज्याला आपण शक्यता म्हणतो त्या प्रोबॅबिलिटीवरती अवलंबून असते. इन दिस मेथड सिलेक्शन ऑफ आयटम्स कम्प्लिटली डिपेंड्स ऑन चान्स, प्रोबॅबिलिटी. तर या मेथडचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? The main attribute of this sampling method is that every sample has the same probability of being chosen. म्हणजे कोणतंही सॅम्पल आपण ऑल पॉसिबलपैकी निवडलं जाण्याची शक्यता काय सारखी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सॅम्पलिंग युनिट्स, प्रत्येक सॅम्पलिंग युनिटला समान संधी देता येते आणि त्याद्वारे आपण सॅम्पल सिलेक्ट करतो. फॉर्मली याची आपल्याला डेफिनेशन अशी देता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडं जे पॉप्युलेशन आहे त्याची साईज कॅपिटल एन आहे असं समजा. म्हणजे 1000, 2000, 1500, 500 काहीतरी आकडा असेल. दॅट इज कॅपिटल एन. त्याला डिनोट करूया आपण. आणि मला त्याच्यातला छोटा पार्ट सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे सॅम्पल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची साईज आहे स्मॉल एन. म्हणजे मला 10चं सॅम्पल घ्यायचं आहे, 20चं घ्यायचं आहे, 50चं घ्यायचं आहे, 100चं घ्यायचं आहे. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल एन. सो
Simple random sampling is a method of selection of a sample comprising of n number of sampling units out of the population having capital N number of sampling units such that every sampling unit has an equal chance 1 upon n of being chosen. म्हणजे वरती जे आपण म्हटलेलं आहे प्रत्येकाला समान संधी, तर प्रत्येकाला समान संधी म्हणजे किती संधी मिळते, तर इट इज 1 अपॉन कॅपिटल एन. आता प्रोबॅबिलिटी ह्या गोष्टीची आपल्याला अजून चर्चा करायचं आहे, तो तुमच्या पुढच्या सेमिस्टरचा भाग आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही असं समजून चाला किंवा तुम्ही हे समजावून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सिम्पल रँडम सॅम्पल म्हणजे पॉप्युलेशनमधल्या प्रत्येक घटकाला सॅम्पलमध्ये निवडला जाण्याची समान संधी द्यायची. दॅट इज सिम्पल रँडम सॅम्पलिंग. शॉर्टमध्ये त्याला आपण SRS असं म्हणतो. इट इज अ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग स्कीम आणि त्यामध्ये प्रत्येकाला समान संधी मिळते. आता याच्यामध्ये सिम्पल रँडम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट SRSWOR हा काय प्रकार आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला पॉप्युलेशनमधून एक सॅम्पल निवडायचा आहे. त्यावेळेला आपण काय करतो, त्याच्या सबसिक्वेंट ड्रॉज करतो, सोडत ज्याला म्हणतो आपण. तर निवडला गेलेला युनिट हा आपण पॉप्युलेशनमध्ये जर परत नाही ठेवला तर त्या मेथडला म्हणायचं विदाउट रिप्लेसमेंट. इफ द सॅम्पलिंग युनिट वन्स चोजन इज नॉट प्लेस्ड बॅक इन द पॉप्युलेशन बिफोर द नेक्स्ट ड्रॉ, देन इट इज कॉल्ड सिम्पल रँडम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे समजा आता एखाद्या बॉक्समध्ये 10 चिठ्ठ्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला 3 चिठ्ठ्या निवडायच्या आहेत असं समजा. मी एक चिठ्ठी घेतली, समजा त्याच्यावर नंबर आला 7 नंबर मी सिलेक्ट केला. ती चिठ्ठी वाचून बाजूला ठेवून दिली, बॉक्समध्ये नाही ठेवली. आता बॉक्समध्ये किती राहिल्या, 9 चिठ्ठ्या राहिल्या. दुसरी चिठ्ठी मी त्याच्यातून घेतली. आता 7 येणार नाही कारण 7 ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे ते बाजूला ठेवलेलं आहे आपण. तर ही जी मेथड आहे त्याला सिम्पल रँडम सॅम्पल विदाउट रिप्लेसमेंट असं म्हटलं जातं. मग या पद्धतीने जर आपण सॅम्पल निवडला, इन दिस केस ऑल द सॅम्पलिंग युनिट्स चोजन इन द सॅम्पल आर डिस्टिंक्ट. कोणीही रिपीट होणार नाही कारण एकदा निवडला गेला की तो बाजूला जाणार, त्यामुळे तो परत निवडला जाणार नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक सॅम्पलिंग युनिट हा कसा असेल, वेगळा असेल, डिस्टिंक्ट. विथ द पॉप्युलेशन साईज इज कॅपिटल N, देन आता पॅरेंथिसिसमध्ये वरती N आणि खाली स्मॉल n असं लिहिलेलं आहे. तर या सिम्बॉलला कॉम्बिनेशन असं म्हणतात मॅथमॅटिक्समध्ये. अर्थात त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला खूप सोप्या पद्धतीने करता येतं. सो सिलेक्टिंग स्मॉल n आउट ऑफ कॅपिटल N, दॅट इज NCN किंवा N capital NCN, different samples can be drawn each of size n. म्हणजे आपण या पद्धतीने जर सॅम्पल निवडले तर आपल्याला किती एकूण सॅम्पल मिळणार आहेत त्याच्यासाठीचा तो फॉर्म्युला आहे NCN. म्हणजेच काय, तर आपण जे ड्रॉज करतोय, निवड प्रक्रिया करतोय, त्याच्यामध्ये जो निवडला गेला आहे तो बाजूला ठेवायचा आणि जे निवडले गेलेले नाही आहेत त्यांच्यामधून पुढचा निवडायचा. ही जी पद्धत आहे याला म्हटलं जातं सिम्पल रँडम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. ओके. तर सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट म्हणजे काय,
तर इफ द सॅम्पलिंग युनिट वन्स चोजन इज प्लेस्ड बॅक इन द पॉप्युलेशन बिफोर द नेक्स्ट ड्रॉ. म्हणजे प्रत्येक ड्रॉच्या वेळेला जो निवडला गेला आहे तो काय करायचा, ते चिठ्ठीवरचा नंबर वाचायचा आणि परत ती चिठ्ठी त्या बॉक्समध्ये ठेवायची. त्यामुळे बॉक्समधल्या चिठ्ठ्यांची संख्या ही स्थिर राहणार. इट विल बी कॉन्स्टंट. तर ही जी पद्धत आहे त्याला म्हटलं जातं सिम्पल रँडम सॅम्पल विथ रिप्लेसमेंट. Let me read out once again. If the sampling unit once chosen is placed back in the population before the next draw, then it is called simple random sampling without replacement. म्हणजे परत ठेवायचा नेक्स्ट ड्रॉच्या वेळेला आयटम, त्याला आपण विथ रिप्लेसमेंट असं म्हणतो. इन दिस केस सॅम्पलिंग युनिट्स चोजन इन द सॅम्पल मे ऑर मे नॉट बी डिस्टिंक्ट. म्हणजे आता इथं एखादा आयटम रिपीट होऊ शकतो कारण ती चिठ्ठी आपण परत बॉक्समध्ये ठेवणार आहे, परत ती निवडली जाण्याची शक्यता आहे ना. त्यामुळे एकच आयटम 2 वेळा निवडला जाऊ शकतो. सो इन दिस केस सॅम्पलिंग युनिट्स चोजन in the sample may or may not be distinct. All possible samples of size small n from a population of size capital N are capital N raised to small n. या फॉर्म्युल्याने म्हणजे जर आपल्याकडं पॉप्युलेशनमध्ये एकूण 5 आयटम असतील आणि आपल्याला 2 निवडायचे असतील तर एकूण आपल्याला 5चा वर्ग 25 एवढे वेगवेगळे सॅम्पल्स तिथं मिळू शकतात. सो सिम्पल रँडम सॅम्पल म्हणजे प्रत्येकाला समान संधी द्यायची. आता प्रत्येकाला समान संधी देत असताना जर प्रत्येक ड्रॉच्या वेळेला निवडला गेलेला बाजूला ठेवला आपण तर त्याला विथ रिप्लेसमेंट म्हणायचं आणि परत तो पॉप्युलेशनमध्ये ठेवला तर त्याला विथ रिप्लेसमेंट म्हणायचं. आता या पद्धतीने आपल्याला जर सॅम्पल निवडायचं असेल तर कोणकोणत्या पद्धती आहेत, तर याच्यासाठी खास करून 2 पद्धती आहेत ज्या खूप फेमस आहेत, ज्या खूप प्रसिद्ध आहेत, खूप लोक त्याचा वापर करतात. त्यापैकी एक पहिली मेथड आहे ते म्हणजे लॉटरी मेथड. तर लॉटरी मेथडमध्ये काय केलं जातं, तर इन दिस मेथड ऑल द आयटम्स ऑफ द पॉप्युलेशन आर नंबर्ड. म्हणजे पॉप्युलेशनमध्ये एकूण किती घटक आहेत त्या प्रत्येकाला नंबरिंग दिलं जातं ऑन अ सेपरेट स्लिप्स ऑफ पेपर ऑफ सेम साईज शेप अँड कलर. म्हणजे एकाच आकाराच्या शेपमध्ये सारख्या असलेल्या, रंगाने सारख्या असलेल्या अशा पेपरच्या कागदांच्या चिठ्ठ्या तयार करायच्या आणि त्याच्यावरती एकूण किती आहेत आयटम त्या सगळ्यांचं नंबर्स लिहायचे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्या वर्गामध्ये एकूण 125 विद्यार्थी आहेत, त्यांच्यातून मला 5 विद्यार्थ्यांची निवड करायची असेल तर ही मेथड मी कशी वापरणार, तर तुमच्या वर्गातल्या एकूण 125 विद्यार्थ्यांना मी नंबर देणार 1 ते 125. 125 चिठ्ठ्या घेणार ज्या दिसायला सारख्या असतील, त्याच्यातला फरक ओळखू येणार नाही आहे, अशा चिठ्ठ्यावरती 1 ते 125 नंबर लिहिले आणि ते एका बॉक्समध्ये मी ठेवणार. ते व्यवस्थित मिक्स करणार आणि त्याच्यातून चिठ्ठ्या घेणार 1, 2, 3, 4 आणि 5. दिस इज लॉटरी सिस्टीम. आता उदाहरणार्थ पहिली चिठ्ठी मी निवडली आणि रोल नंबर म्हणजे नंबर 25 सिलेक्ट झाला त्याचा अर्थ. मग ज्या विद्यार्थ्याचा नंबर 25 आहे तो सिलेक्ट झाला. आता ही चिठ्ठी मी परत त्या बॉक्समध्ये टाकली तर त्याला म्हणायचं विथ रिप्लेसमेंट. आणि ती चिठ्ठी बॉक्समध्ये न टाकता बाजूला ठेवून दिली तर त्याला म्हणायचं विदाऊट रिप्लेसमेंट. आता काय होणार, विदाऊट रिप्लेसमेंट जर असेल तर बॉक्समध्ये आता 124 चिठ्ठ्या शिल्लक राहणार. मी पुढची चिठ्ठी त्याच्यातून घेतली
उदाहरणार्थ रोल नंबर 30 आला, 30 नंबरचा विद्यार्थी सिलेक्ट, परत एक चिठ्ठी घेतली, उदाहरणार्थ नंबर 111 आला, 111 नंबर सिलेक्ट केला, त्यानंतर उदाहरणार्थ 105 तो आपण निवडतो. म्हणजे अशा पद्धतीने निवड करायची, त्याला म्हटलं जातं लॉटरी सिस्टीम किंवा लॉटरी मेथड. पण ज्यांच्यामधून आपल्याला निवडायचं आहे, म्हणजे जे पॉप्युलेशन आहे त्याची साईज जर खूप मोठी असेल, मग आता 125 विद्यार्थ्यांमधून 5 जणांची निवड करायला ठीक आहे, पण सगळ्या कॉलेजमधून मला जर 50 विद्यार्थी निवडायचे असतील तर मला 1,500 चिठ्ठ्या तयार करायला लागतील. त्या एकाच आकाराच्या, एकाच रंगाच्या, विशिष्ट पद्धतीने घड्या घातलेल्या अशा असल्या पाहिजेत ना. मग तिथं आपल्याला काय होतं, ही मेथड आपल्याला सोयीस्कर पडत नाही आहे. मग ती मेथड आपल्याला काय होते, इट इज नॉट ॲप्लिकेबल, इनॲप्लिकेबल होते. मग अशा केसमध्ये रँडम नंबरची मेथड वापरली जाते. आता रँडम नंबरची टेबल्स तयार केलं असतात, त्याला स्टॅटिस्टिकल टेबल्स असं म्हणतात. हे रँडमच असतात नंबर, म्हणजे त्याला काही क्रम वगैरे नसतो. मग मला जेवढे सिलेक्ट करायचे आहेत तेवढे नंबर्स घ्यायचे त्या टेबलमधून आणि तो नंबर ज्यांना मॅच होतो आहे ते आयटम्स सिलेक्ट करायचे. सोपी पद्धत आहे. चिठ्ठ्या करण्याचा वगैरे ड्रॉ करण्याचा काही प्रश्नच येत नाही याच्यामध्ये. ते रँडम नंबरचा टेबल उघडायचा, कुठूनही सुरुवात करायची, आडव्या पद्धतीने एखाद्या रोचे नंबर वाचा, कॉलममधले नंबर वाचा, शेवटून नंबर वाचा, कुठूनही वाचा, जे नंबर 10 येतील त्याचे करस्पॉन्डिंगचे आयटम सिलेक्ट करायचे. म्हणजे याच्यामध्ये आपलं कष्ट वाचतं आहे आणि खूप वेगळा आपण सॅम्पल निवडू शकतो. तर हे रँडम नंबरची जी पद्धत आहे ती आता जास्त पॉप्युलर आहे, फेमस आहे. आता एक छोटं उदाहरण बघा. सिम्पल रँडम सॅम्पल विदाउट रिप्लेसमेंट आपल्याला निवडायचं आहे. समजा माझ्याकडे जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये एकूण 5 युनिट्स आहेत आणि मला सॅम्पल निवडायचं आहे 2चं. म्हणजे माझ्याकडे 5 विद्यार्थी आहेत आणि 5मधून मला 2 विद्यार्थी निवडायचे आहेत. आता 2 विद्यार्थी मी किती प्रकारे निवडू शकतो, तो मागाचा जो फॉर्म्युला आहे कॅपिटल NCN म्हणजे 5C2, त्याचं उत्तर येते 10. ते कशा पद्धतीने येतं, तर 5 गुणिले 4 भागिले 1 गुणिले 2, म्हणजे खाली जितका आकडा आहे तेवढं मागे यायचं. आता 7C3 असेल तर 7 × 6 × 5 खाली 3 आहे म्हणून 3 घरं मी परत आलो, डिवायडेड बाय 1 × 2 × 3, याचं उत्तर. सो 5C2 त्याचं उत्तर 10. म्हणजे मला एकूण 10 पॉसिबल सॅम्पल्स मिळू शकतात. आता ते 10 कोणते असू शकतात पहा. 1 नंबरचा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो, त्याच्याबरोबर 2 नंबरचा होईल, किंवा 1 नंबरचा त्याच्याबरोबर 3 नंबरचा, 1 नंबरचा त्याच्याबरोबर 4 नंबरचा, किंवा 1 नंबरचा त्याच्याबरोबर 5 नंबरचा. अशा पद्धतीने हे 10 सॅम्पल आहेत वेगवेगळे. ह्याच्यापेक्षा वेगळं काही घडणार नाही. एवढे पॉसिबल सॅम्पल्स आहेत, त्यांची संख्या आहे 10. सिम्पल रँडम सॅम्पल विदाउट रिप्लेसमेंट. तर विथ रिप्लेसमेंट असेल तर सेम पॉप्युलेशन 5 जणांच्यामधून मला 2 जणांची निवड करायचं आहे. तर इथं मात्र आता फॉर्म्युला काय, कॅपिटल N⁻⁴n. आता इथे कॅपिटल Nची व्हॅल्यू आहे 5, स्मॉल nची व्हॅल्यू आहे 2. सो 5⁻², म्हणजे 5चा वर्ग, एकूण 25 सॅम्पल मिळणार मला. आता ते 25 सॅम्पल इथे लिहिलेले आहेत पहा, 1 1, कारण एक चिठ्ठी आली की मी वाचून परत ती चिठ्ठी बॉक्समध्ये ठेवणार, परत येऊ शकते ती. सो 1 1 1 2 1 3 1 4 1 5, किंवा 2 1 2 2 2 3
अशा पद्धतीने अप टू 5,5 अशी निवड होऊ शकते. सो दीज आर दी 25 different samples we get when we select a sample of size 2 from the population of size capital N. Okay, so let me conclude my lecture with the recap of what we have discussed today. आज आपण पाहिलं सिंपल रँडम सॅम्पल म्हणजे काय. सिंपल रँडम सॅम्पलमध्ये विदाउट रिप्लेसमेंट सॅम्पलिंग आणि विथ रिप्लेसमेंट सॅम्पलिंग म्हणजे काय. त्यानंतर सॅम्पल निवडण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे लॉटरी सिस्टीम आणि दुसरी म्हणजे टेबल ऑफ रँडम नंबर्स. त्या दोन पद्धती काय आहेत ते पाहिलं. आणि हे सिंपल रँडम सॅम्पल विथ रिप्लेसमेंट आणि विदाउट रिप्लेसमेंट समजून घेण्यासाठी एक दोन छोटे एक्झाम्पल्स, त्याची उदाहरणं पाहिली आणि त्याच्यावरून आपण समजून घेतलं. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू टुमॉरो. गुड बाय.